तर खासदार निशिकांत दुबे यांच्या विरोधात ठाकरे यांची शिवसेना आक्रमक झाली आहे। आदित्य ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवला गेला आहे। मुंबईतील शिवसेना भवनाबाहेर शिवसैनिकांनी आंदोलन केलं। निशिकांत दुबे यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेनं घोषणाबाजी देखील केली। निशिकांत दुबे यांचा जाहीर निषेध असे फलक हाती घेऊन त्याला जोडे मारो आंदोलन देखील केलं गेलं। खासदार निशिकांत दुबे यांनी केलेल्या आदित्य ठाकरे यांच्यावरील आरोपानंतर त्याचा निषेध नोंदवत ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी निशिकांत दुबे यांचा निषेध नोंदवला। जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे यांनी आदित्य ठाकरे यांच्याबद्दल जे वक्तव्य केले त्याच्या निषेधार्थ ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे। शिवसेना भवन येथे ते आता आंदोलन करत आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी महेश सावंत होत आहेत। कसं आहे, निशिकांत शिंदे दुबे यांनी जे वक्तव्य केलं ते अक्षरशः खालच्या पातळीवरती वक्तव्य केलं। आज उद्धव साहेब आमचे राजकारणातले आहेत, आदित्य साहेब आहेत, आमचे नेते कधी खालच्या पातळीवरती टीका कोणावरती करत नाही। मार्मिक टीका करणे बघा, राजकारणात एकमेकावरती टीका करणे योग्य आहे, आम्ही त्याच्याबद्दल कधीच विरोध करत नाही। परंतु जी पातळी सोडून जो कोण बोलत असेल त्याचा निषेध आम्ही करणारच। आणि आमचे उद्धव साहेब असतील किंवा आदित्य साहेब हे सुसंस्कृत आहेत। तुम्ही बघा त्यांच्या तोंडातून एक कधीच गचाळ शब्द येणार नाही, वाईट शब्द येणार नाही किंवा शिवीगाळी हा शब्द त्यांच्या तोंडातून येणार नाही किंवा कोणाला खालच्या पातळीवरती आजपर्यंत बोलले नाही। आणि हे दुबेसारखे कुत्रे भुकण्यात बीजेपीने पाळलेले कुत्रे आहेत असे आम्ही बोलतोय की ते फक्त भुकण्याचाच काम करत असतात। पण पाहायला गेलं तर निशिकांत दुबे यांचं हे काय पहिलं वक्तव्य नाहीये। आधी देखील महाराष्ट्राबद्दल त्यांनी एक वक्तव्य केलं होतं। अनेकदा शिवसेनेवरती टीका करतात, ते पातळी सोडून टीका करतात। मध्ये देखील ते महाराष्ट्रात देखील येऊन गेले होते। काय सांगाल? पण सारखं शिवसेनेला टार्गेट करतायत ते। त्यांना माहिती आहे, बीजेपीला आणि मोदी सरकारला एवढाच माहिती आहे, जोपर्यंत शिवसेना जिवंत आहे तोपर्यंत महाराष्ट्रात त्यांचा काही ठिकाणा लागणार नाही। भले त्यांनी आमचा पक्ष फोडला, सगळं केलंय, तरी पण तो पक्ष फोडला तरी जास्तीत जास्त नाही। बघा, थोडा बॅड पॅच आहे, तो सुद्धा या 5 वर्षात आम्ही भरून काढू। त्यांना फक्त भीती आहे आणि भीती फक्त शिवसेनेची आहे, म्हणून ते शिवसेनेला टार्गेट करत असतात। कॅमेरा पर्सन विजयसह मी पद्मेश पवार, पुढाई न्यूज, मुंबई।